नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर माझं चाललेलं इथे येसवर बनवायचं काम. ते इथे बघू शकता. मसाला बनवायला मिरच्या वगैरे भाजल्या होत्या, पण मसाला काय कुटायला नेला नाही. तर त्यामध्ये धन, जिरं वगैरे आहे, तर तेच मी त्याच्यातून थोडंसं काढणार आहे येसवर बनवण्यासाठी. तर माझी यात्रेची तयारी चाललेली आहे. तर उद्या आहे यात्रा. एक तर पावसाने वातावरण वगैरे झालेलं आहे, त्यामुळे मग येसवर दळून ठेवायचं आहे. मी एक्स्ट्रा दळून ठेवणार आहे, कारण आमच्याकडे नॉनव्हेज असतं प्रत्येक वेळेस. त्यामुळे मी यात्रेसाठी तर येसवर करणारच आहे, पण पुढे 8-15 दिवसाचा जाईल. काही बहुतेक वार सोडले तर आमच्याकडे नॉनव्हेज खूप वेळा असतं. तर चला मग मी येसवर बनवून येते. काय काय घेतलेलं आहे मी येसवर बनवण्यासाठी. तुम्ही करता का येसवर वगैरे? नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, नक्की कमेंट करा. तर चला मग मी बनवून घेते. काय काय घेतलं तेही दाखवते तुम्हाला. तर बघा मी काय काय तयारी करून ठेवलेली आहे. तर इथे बघू शकता मी येसवर बनवित आहे. त्यासाठी मी 3 गल्लाचं फुटाणे घेतलेले आहे. त्याची काळी टरपलं अशी काढून टाकलेली आहे. जेवढी निघन तेवढी काढलेली आहे मी. पूर्ण स्वच्छ निवडून घेतले, कारण विकत आणले त्याच्यामुळे खडं वगैरे खूप असतं त्याच्यात, काळं वगैरे. त्यानंतर इथं धन, जिरं, बडीशेप आहे, याच्यामध्ये लवंगा, मिऱ्या, त्याचे सौदा मसाला थोडासा घेतलेला आहे मी. त्यानंतर 1 ग्लास बाजरी, अर्धी वाटी हवरी, म्हणजे अर्धा ग्लास हवरी घेतलेली आहे मी. तीळ, त्यानंतर 1 ग्लास हरभऱ्याची डाळ. तर फुटाणे आहे त्यामुळे मी कमी डाळ घेतलेली आहे. तांदूळ घेतलेले अर्धा ग्लास, कारण का तांदूळ जास्त घेतलं की चिकाट होतं. घालून इथं बघा. तर या गल्लासाने पूर्ण माप केलेलं आहे मी. 300 ग्रॅमचा 1 गल्लास आहे. तर एवढ्याची तयारी करून ठेवली. आता मला डाळ, हवरी, बाजरी आणि तांदूळ भाजून घ्यायचं आहे. त्याने फुटाणे वगैरे काही भाजायचं नाही. धनं भाजून ठेवलेलं आहे मी, बाकीचं सगळं. तर चला मी सगळं भाजून घेते. तर मी पहिल्यांदा तांदूळ भाजून घेणार आहे. तांदूळ वगैरे भाजल्यानंतर यामध्ये मिक्स करणार आहे. थंड झाल्यानंतर मी एक गिरणी दळून आणणार आहे. गिरणी दळणार आहे. चांगलं लाल भाजून घ्यायचं आहे. तेल न टाकताच हे सर्व भाजायचं आहे, म्हणजे आपण गिरणी दळायचे जास्त दिवस टिकतं. कारण की मी हे सगळं जास्त घेतलेलं आहे, कारण की आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे खूप असतं. काही वार सोडले तर त्यामुळे मग मी आज एक्स्ट्रा बनवलेलं आहे. चला मग मी आता हे सगळं भाजून झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर गिरणी दळणार आहे. बाजरी वगैरे गरम मिक्स करणार आहे. हे सगळं हे कम से कम 2-3 किलो नक्की झालं असेल. अंदाजे काढलेला आहे मी, कोणतं माप वगैरे नाही. मी जसं काढते त्याचप्रमाणे काढलेलं आहे. त्यात थंड झाल्यानंतर दळतो गिरणीत तेवढा. गिरणीत दळलं की मग त्यानंतर चाळून वगैरे ठेवायचं. तसं घरच्या गिरणीत दळलं की मग चाळायची वगैरे काही गरज नसते, कारण की घरचे ते चाळून घेत असतं. चला मग. तर संध्याकाळी आमरस करायचा आहे. तर आंबे आणलेले आहे. तर आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आता वाजले आहे 4. तर आजच आमची यात्रा असते गोडाची, पण आज मतदान असल्यामुळे मग यात्रा रहित आहे. तर उद्या गाडं, बैलगाडं वगैरे आहे, तमाशा, जत्रा तिखट आहे उद्या. तर आज गोड, आणि आज सोमवार पण आहे, त्यामुळे मग बेत आहे रोज चपातीचा. तर काही जण न खाणारी आज येत असतात जत्रेच्या आदल्या दिवशी, आणि खाणारी दुसऱ्या दिवशी चिकन, नॉनव्हेज वगैरे. चला मग मी आंबे फ्रीजमध्ये ठेवते. घरची जत्रेची तयारी लय काम करू लागती. खाल्लं ते पुसून घेणार आहे तो. खिडक्या, सोफा वगैरे किंवा पुसायला लागलेली आहे. नीट पुस, नीट सगळं सारखं काम करायला आवडतं. काकीच्या हाताखाली, माझ्या हाताखाली अजिबात नाही. ये म्हणलं तर येणार नाही.
कवा करते दळण करायला ये म्हणलं तर, कारण मी ओरडत असते त्यामुळे ते काही येत नाही माझ्याकडं काम करायला. पण चला घेते साफसफाई करून. करण्यासाठी माझ्याकडे साडी आलेली आहे, तर मला पिको करायचा आहे. पिको आणि फॉल या साडीला त्याचा ब्लाऊज कट केलेला आहे आणि थोडीशी इथे साफसफाई करायची आहे. त्यानंतर आज आत्याने ही पूर्ण गोळी शिवलेली आहे अशी मशीनवरती आणून मांडलेली आहे आत्याने. त्यानंतर हे मी दोन आसन शिवलेले आहे पिवळी सिद्धीसाठी, पण ते काय दोघी वापरत नाही. तर त्यानंतर ही पिवळीसाठी आत्याने 60 गोधडी शिवलेली होती, तर मी आता ते मशनीवरती वापरत आहे. कारण पिवळी सिद्धीत खूप असं हे करतात, मशनीवर मोठं घालतात, त्यामुळे मग हात दे चमच्याची भीती वाटते, त्यामुळे मी आता पुसारा आवरून घेत असते. चला मी आता पिको करून घेते साडी बघा. तर त्यासाठी मी हे झाकण आणलेलं आहे. इथं घड्याळ आहे, घड्याळ फिरवतात पिऊ दीदी वगैरे, त्यामुळे मग मी आणलेलं आहे. तोपर्यंत ते थंड पण होत आहे. तो पसारा थोडासा आवरून घेते, कारण पिकोच करायचा आहे. फॉल करायची काय माहिती नाही अजून मला. माझ्या आधी आणून दिली तुम्ही घरी ना, ती त्या साडी ती गोधडी ते घड्याळ पिवळीला फिरवीत असतात नेहमी. तर आता वाजले आहे 5:30 आणि बघू शकता सगळीकडे असा अंधार पडलेला आहे. पावसाने वातावरण झालेलं, म्हणजे पाऊस येऊन गेलेला आहे. जसं आषाढ श्रावणमध्ये पाऊस येतो जातो, तशा पाळ्या येत आहे गावं आमच्याकडे. व्यवसाय काय गुरांची कुटी वगैरे करून ठेवलेली, झाकून ठेवलेली. तर कुटी खाऊन झालेली, तर गायांना पाणी पाजायचा टाईम झालेला आहे, पण पाऊस काय उघडाना. बघू शकता इथं वट्टावल्ला झालेला आहे. सगळीकडं पाऊस पडत आहे. आता थोडासा उघडलेला आहे, त्यामुळे मग गायांना पाणी पाजून घ्यायचं आहे, त्यांना खुराक ठेवायचा आहे आणि मग दूध काढून घ्यायचं आहे. तर इथे अवश्य माझा स्वयंपाक चाललेला आहे. बटाटा शिजत आहे, तर सुट्या चपात्या करीत आहे. तर रस बनवून झालेला आहे. मी लाईट जायच्या अगोदर रस बनवून घेतला होता. गॅसवर दळून घेतलेला होता. गव्हाचं पीठ वगैरे दळण वगैरे कारण माहिती, कारण की जत्रा असेल तर काही ना काही होत, लाईट वगैरे जात असते, तर त्यामुळे मी बनवून घेतलेलं आहे. तर त्यानंतर माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. गाईंचं दूध वगैरे काढून झालेलं आहे. इथं भेंडी आहे सकाळची गरम केली, चपात्या बनवून झालेल्या आहे, रस, दुपारी जिलेबी वगैरे आणलेली होती ती शिल्लक राहिलेली आहे. मस्त सुका बटाटा बनवलेला आहे. या सर्वजण जेवायला. तर आता सगळेजण आम्ही हॉलमध्ये एकत्र बसून जेवत असतो. आता लाईट पण नाही आहे, इन्व्हर्टर आहे, तर जास्त बल्ब वगैरे लावले नाही, कारण लाईट केव्हा येते कधी नाही, त्यामुळे 2-3 दिवस इन्व्हर्टरची चार्जिंग राहिली पाहिजे. ते सर्वजण जेवायला मस्त असा रस चपातीचा बेत बनवला आहे. खूप असं पाऊस चाललेला आहे आमच्याकडे, आभाळ वाजत आहे, गरजत आहे, विजा चमकत आहे. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.